एका युवकाचा मृतदेह माधवनगर रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत मिळून आला। अमन दीपक आवळे वय 23 असे मृत युवकाचे नाव असून तो माधवनगर रविवार पेठ येथील राहणारा असल्याची माहिती आहे। याची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे। मृत अमन आवळे हा माधवनगर रविवार पेठेतील अवचित नगर येथे कुटुंबासोबत राहत होता। तो आजारी असल्याने त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते। 2 दिवसांपूर्वी तो रुग्णालयातून पळून घरी आला होता। त्यानंतर रविवारी रात्री जेवण करत असताना तो वडिलांशी आनंदाने हसत खेळत बोलला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास तो घरातून 2 व्हीलर घेऊन बाहेर निघून गेला। घरातून निघाल्याच्या अवघ्या काही तासात त्याचा मृतदेह माधवनगर रेल्वे स्टेशन पासून उत्तरेला काही अंतरावर रेल्वे खाली चिरडलेल्या अवस्थेत मिळून आला आणि परिसरात एकच खळबळ माजली। याची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले। अमन याच्या डोक्यावरून रेल्वेचे चाक गेल्याने त्याची ओळख पटत नव्हती। पोलिसांनी त्याचे खिसे तपासले असता त्यांना एक आधार कार्डचे झेरॉक्स मिळून आले। त्यावरून त्याची ओळख पटली। अमन याची ओळख पटताच त्याच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांना दिली। माहिती मिळताच नातेवाईकांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे। ही दुर्दैवी घटना माधवनगरात पसरली असता मयत अमन आवळे यांच्या नातेवाईकांनी सांगली शासकीय रुग्णालयाच्या आवारात एकच गर्दी केली। अमनच्या अशा प्रकारे जाण्याने कुटुंबाने एकच आक्रोश केला। या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अमन आवळे याने आपल्या आयुष्याची अखेर केली की त्याचा घातपात झाला याचं रहस्य सध्या गुलदस्त्यात असून पोलीस याचा शोध घेत आहेत। मात्र या घटनेने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे।